पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातनं विसर्ग कमी केल्यानं पूरस्थिती नियंत्रणात। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाची विश्रांती। आज मुंबईतल्या शाळांना सुट्टी नाही। रेल्वे आणि रस्ते वाहतूक तुर्तास सुरळीत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधील शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती। कर्नाळ रस्ता पाण्याखाली। पलूसमधल्या काही गावांचा संपर्क तुटला। कोयना धरणातनं 20,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरूच। मुसळधार पावसामुळे झालेलं नुकसान आणि पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। आज दुपारी मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार। मानहानी प्रकरणामध्ये आज राहुल गांधी सुलतानपूरच्या कोर्टात हजर होणार। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अमित चव्हाणांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या खटल्याची सुनावणी। नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापुरात तातडीनं कांद्याची महाबँक। मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करत साठवणुकीची सोय। सलमान खानच्या घरावर फायरिंग करण्याआधी गुंड अनमोल बिश्नोईचं आरोपींसमोर इन्स्पिरेशनल स्पीच। चार्जशीटमध्ये नोंद। भाषण देऊन गोळीबारासाठी दिलं प्रोत्साहन। कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदी वाहणार शहीदांना आदरांजली। जागतिक क्रीडा महाकुंभाची नांदी। पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात। नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, अविनाश साबळेसह भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा। आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दिलासा। कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 विशेष गाड्या। रविवारपासून आरक्षण होणार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।